भारतीय राजकारणात गेल्या काही वर्षात पडद्यामागे राहून अनेक मोठे राजकीय डावपेच आखणाऱ्या एका व्यक्तीची देशभर चर्चा होत आहे. पण आता हीच व्यक्ती थेट राजकारणाच्या मैदानात उतरली आहे आणि त्याने भाजपच्या बालेकिल्ल्यालाच हादरा दिला आहे. होय, आम्ही बोलत आहोत प्रशांत किशोर यांच्याबद्दल. बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एकेकाळी नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यासारख्या दिग्गज नेत्यांसाठी रणनीती आखणारे प्रशांत किशोर आता स्वतःच्या राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहेत. पण एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. पडद्यामागे राहून राजकीय खेळी करणारे प्रशांत किशोर नेमके कोण आहेत? त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता? देशातील अनेक मोठ्या निवडणुकांमध्ये त्यांनी कोणती भूमिका बजावली आणि आता त्यांनी थेट राजकारणात उडी का घेतली? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहत आहात द खुर्ची. प्रशांत किशोर यांचा जन्म बिहारमध्ये झाला. त्यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम केलं. संयुक्त राष्ट्रसंघासोबतही त्यांनी काही काळ काम केलं. मात्र त्यांची खरी ओळख एका राजकीय रणनीतिकाराच्या रूपात निर्माण झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रचार मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. चाय पे चर्चा आणि 3D रॅली यासारख्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर त्यांनी इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी म्हणजेच IPAC या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक राजकीय पक्षांना निवडणूक रणनीती तयार करून दिली. बिहारमध्ये नितीश कुमार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि तामिळनाडूमध्ये MK स्टॅलिन यांच्यासाठीही त्यांनी काम केलं. त्यांच्या रणनीतीमुळे अनेक पक्षांना निवडणुकांमध्ये यश मिळालं. मात्र केवळ रणनीती आखण्यापेक्षा प्रत्यक्ष राजकारणात उतरायचं ठरवत प्रशांत किशोर यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय मार्ग निवडला. बिहारमधील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि भ्रष्टाचार यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. आज प्रशांत किशोर हे केवळ एक राजकीय रणनीतिकार नसून स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जातात. आगामी काळात त्यांची राजकीय कारकीर्द कोणत्या दिशेने जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला प्रशांत किशोर यांच्याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.